मित्रांनो नमस्कार. संकल्प वर्धेचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे प्रथमतः सहर्ष स्वागत. तर मित्रांनो आपण ही स्टेज सिरीज कंटिन्यू जोपर्यंत पोलीस भरतीचे सर्व जिल्ह्यांचे पेपर होत नाही तोपर्यंत ठेवणार आहोत. आणि जे कोणी नवीन असणार आपल्या चॅनलवर त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्यांनी आतापर्यंत मागले व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी ते व्हिडिओ पण पाहून घ्या. खूप भारी आणि छान प्रश्न आहेत. येणाऱ्या भरतीसाठी नक्कीच उपयोगी तुम्हाला 100% पडतील. तर मित्रांनो जास्त वेळ वाया न घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करू. तर पहिला प्रश्न बघा. दुसरी गोलमेज परिषद टिंबटिंब साली भरली होती. आता दुसरी गोलमेज परिषद केव्हा भरली होती? ऑप्शन बघा 1931, 1934, 1930 आणि 1933. तर दुसरी गोलमेज परिषद जी होती ती 1931 या वर्षी भरली होती. लक्षात होते 1931. दुसरा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता जिल्हा कोणता तालुका औरंगाबाद जिल्ह्यात नाही? म्हणजे त्यांना काय विचारायचंय कोणता तालुका जो आहे ना तो आता संभाजीनगर जिल्ह्यात नाही. ऑप्शन बघा वैजापूर, कोपरगाव, कन्नड आणि सिल्लोड. तर संभाजीनगर जिल्ह्यात कोणता तालुका नाही तर तो कोपरगाव तालुका जो आहे ना तो संभाजीनगर जिल्ह्यात नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. तिसरा प्रश्न बघा. महात्मा गांधीजींनी राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद किती वेळा भूषवले? आता महात्मा गांधींनी राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद एकूण किती वेळा भूषवले होते? ऑप्शन बघा 2दा, यापैकी नाही 3दा आणि 1दा. तर महात्मा गांधीजींनी राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद जे होते ते एकदाच भूषवले होते. लक्षात राहू दे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 आपलं बरोबर येणार आहे. चौथा प्रश्न बघा. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून टिंबटिंब यांनी आपल्या सन्माननीय पदवीचा त्याग केला होता. आता कोणी सन्माननीय आपल्या पदवीचा त्याग केला होता? ऑप्शन बघा लाला लजपत राय, मोतीलाल नेहरू, C.R. दास आणि रवींद्रनाथ टागोर. तर रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या सन्माननीय पदवीचा त्याग केला होता. कशासाठी? जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून त्यांनी आपल्या पदवीचा त्याग केला होता. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 आपले बरोबर येणार आहे. पाचवा प्रश्न बघा. कुंभारली घाट टिंबटिंब मार्गावर आहे. आता कुंभारली घाट हा कोणत्या मार्गावर आहे? ऑप्शन बघा पुणे ते सातारा, कराड ते चिपळूण, औरंगाबाद ते धुळे आणि रायगड ते पुणे. तर कुंभारली घाट जो आहे ना तो कराड ते चिपळूण या मार्गावर असलेला आहे. लक्षात राहू द्या. कराड ते चिपळूण. सहावा प्रश्न बघा. तहसीलदाराची निवड टिंबटिंबद्वारे होते. आता तहसीलदाराची निवड कोणाद्वारे होते? ऑप्शन बघा UPSC, SSC, MPSC आणि DIC. तर तहसीलदाराची निवड जी होते ती MPSC द्वारे होत असते. लक्षात राहू द्या. कशाद्वारे होते? MPSC द्वारे. सातवा प्रश्न बघा. योग्य विधान निवडा. आता योग्य विधान निवडायचं. विधान पहिलं बघा. ग्रामपंचायत सदस्यांना पंच म्हणतात. ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग घेतो. आणि ग्रामपंचायतीच्या 27% जागा इतर मागासवर्गीयांसाठी राखीव असते. तर मित्रांनो हे सर्व विधान आहेत ना योग्य आहेत. लक्षात राहू द्या. ग्रामपंचायत सदस्यांना पंच मानतात हे बरोबर आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग घेतो हे बरोबर आहे. ग्रामपंचायतीच्या 27% जागा इतर मागासवर्गीयांसाठी राखीव असते हे पण विधान बरोबर आहे. म्हणून ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आठवा प्रश्न बघा. नाशिक जिल्ह्यातील किल्ल्यांची नावे पर्यायातून निवडायची. आता नाशिक जिल्ह्यात कोणकोणते किल्ले आहेत? ऑप्शन बघा खैराई व घाळणा, साल्हेर व मुल्हेर, अंकाई आणि टंकाई. तर दिलेले सर्व जे आहेत ते नाशिक जिल्ह्यातील किल्ले आहेत. लक्षात राहू द्या. दिलेले सर्व नाशिक जिल्ह्यातील किल्ले आहेत. नाशिक जिल्ह्यात ज्यांनी कोणी फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न. नववा प्रश्न बघा. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहेत? आता ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पण महाराष्ट्रातले पहिले व्यक्ती कोण आहेत? महाराष्ट्रीयन पहिले व्यक्ती कोण आहेत? ऑप्शन बघा वि.स. खांडेकर, केशवसूत, कुसुमाग्रज आणि विदा करंदीकर. तर ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रीयन पहिले व्यक्ती जे आहेत ते वि.स. खांडेकर आहेत. लक्षात राहू द्या. कोणते व्यक्ती तर वि.स. खांडेकर. 10वा प्रश्न बघा. गुजरात राज्याचा बहुउद्देशीय प्रकल्प टिंबटिंब आहे. आता गुजरात राज्याचा बहुउद्देशीय प्रकल्प कोणता आहे? तो खालील पर्यायातून निवडायचा आहे. ऑप्शन बघा रामगंगा प्रकल्प, रिहांद प्रकल्प, तुंगभद्रा प्रकल्प, उकाई प्रकल्प. तर गुजरात राज्याचा बहुउद्देशीय प्रकल्प जो आहे तो उकाई प्रकल्प आहे. लक्षात राहू द्या. कोणता प्रकल्प? उकाई. ऑप्शन नंबर 4. 11वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या जमीन महसूल पद्धतीमध्ये ब्रिटिश सरकार सरळ शेतकऱ्यांकडून शेतसारा गोळा करायचे? खालीलपैकी कोणत्या जमीन महसूल पद्धतीमध्ये? आता कोणत्या जमीन महसूल पद्धतीमध्ये ब्रिटिश सरकार सरळ शेतकऱ्यांकडून शेतसारा गोळा करायचे? ऑप्शन बघा महालवारी, मालगुजारी,
जमीनदारी आणि रयतवारी. तर रयतवारी पद्धतीमध्ये हा शेतसारा गोळा करायचे. कोणत्या पद्धतीमध्ये? रयतवारी. 12 प्रश्न बघा, रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण किती असते? आता रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण किती टक्के असते? ऑप्शन बघा, 59%, 10%, 45% आणि 90%. तर रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण जे असते ते 90% असते. लक्षात राहू द्या. किती टक्के असते? 90%. 13 बघा, भारतातील पहिले ई वृत्तपत्र कोणाचे आहे? आता भारतातील पहिले ई वृत्तपत्र कोणाचे आहे? ऑप्शन बघा, द हिंदू, द इंडियन एक्सप्रेस, हिंदुस्तान टाइम्स, द टाइम्स ऑफ इंडिया. तर भारतातील पहिले ई वृत्तपत्र जे आहे ते द हिंदू आहे. लक्षात राहू द्या. कोणतं आहे? द हिंदू. 14 बघा, मुंबईचा सिंह कोणास म्हणत होते? आता मुंबईचा सिंह, मुंबईसाठी एकदम महत्वाचा प्रश्न. ऑप्शन बघा, जगन्नाथ शंकर शेठ, फिरोजशाह मेहता, दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड. तर मुंबईचा सिंह म्हणत होते फिरोजशाह मेहता यांना. लक्षात राहू द्या. कोणाला म्हणत होते? फिरोजशाह मेहता. हा प्रश्न भरतीमध्ये बऱ्याच वेळा विचारण्यात आलेला आहे आणि अजून पण त्याची शक्यता आहे. 15 प्रश्न बघा, लहान आतड्याची लांबी किती असते? आता लहान आतड्याची लांबी किती असते? ऑप्शन बघा, 8 ते 10 मीटर, 2 ते 3 मीटर, 5 ते 6 मीटर आणि यापैकी नाही. तर लहान आतड्याची जी लांबी असते ती 5 ते 6 मीटर असते. लक्षात राहू द्या. किती? 5 ते 6 मीटर. 16 प्रश्न बघा, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोठे आहे? आता महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खालीलपैकी कुठे आहे? ऑप्शन बघा, खोपोली, ठाणे, आर्वी आणि दापोली. तर महाराष्ट्रातील पहिलं जलविद्युत केंद्र जे आहे ते खोपोली या ठिकाणी आहे. लक्षात राहू द्या. खोपोली. कुठं आहे? खोपोली. 17 प्रश्न बघा, खालीलपैकी कुठल्या पदाचा संविधानात उल्लेख नाही? संविधानात उल्लेख केलेला नाही असं कोणतं पद आहे? ऑप्शन बघा, लोकसभेचे अध्यक्ष, विधानसभेचे उपाध्यक्ष, राज्यसभेचे सभापती आणि उपपंतप्रधान. तर उपपंतप्रधान या पदाचा संविधानात उल्लेख केलेला नाही. लक्षात राहू द्या. महत्वाचा एकदम प्रश्न. उपपंतप्रधान या पदाचा संविधानात उल्लेख केलेला नाही. 18 प्रश्न बघा, दक्षिण पूर्णा नदीवर टिंबटिंब धरण आहे. आता दक्षिण पूर्णा नदीवर कोणतं धरण आहे? ऑप्शन बघा, डिंबे, सिद्धेश्वर, इंद्रावती आणि मुळशी. तर दक्षिण पूर्णा नदीवर सिद्धेश्वर धरण आहे. कोणतं धरण आहे? सिद्धेश्वर. दक्षिण पूर्णा नदीवर कोणते धरण आहे? सिद्धेश्वर. 19वा प्रश्न बघा, पेशीतील तरल द्रव्याला प्रद्रव्य असे नाव कोणी दिले? आता पेशीतील तरल द्रव्याला प्रद्रव्य असे नाव कोणी दिले? ऑप्शन बघा, रॉबर्ट हुक, जोहॅनिस पुरकिन्झे, रॉबर्ट ब्राऊन आणि ल्यू के हॉन्क. तर मित्रांनो, पेशीतील तरल द्रव्याला प्रद्रव्य असे नाव जोहॅनिक पुरकिन्झे यांनी दिलेलं आहे. लक्षात राहू द्या. ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 20वा प्रश्न बघा, प्रत्येक स्थितीत राज्यपालास निरंकुश विवेक बुद्धीचा प्रयोग करण्याची मुभा दिली तर भारतीय संघराज्य रचना ही विखुरली जाईल. हे वाक्य खालीलपैकी कोणी राज्यपालाच्या अधिकाराबाबत केलेले आहे? असं कोण म्हटलं होतं अधिकाराबाबत? RS सरकारिया, श्री प्रणव मुखर्जी, श्री यशवंतराव चव्हाण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर यशवंतराव चव्हाणांचं हे वाक्य आहे. लक्षात राहू द्या. यशवंतराव चव्हाण. म्हणून ऑप्शन नंबर 3 आपलं बरोबर येणार आहे. तर मित्रांनो, आजचे हे 20 प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते कमेंटद्वारे नक्की कळवा. ज्यांनी कोणी आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांनी आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी ते व्हिडिओ पण पाहून घ्या आणि व्हिडिओबद्दल तुमची प्रतिक्रिया आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर मित्रांनो, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.